खोकला लागलं व माहिती झाला कोण ही बहुतेक सुमनी चालली वाटते हिची तर वेगळी स्टाईल आहे मी कशी खोकलती मला माहिती म्हणून माहिती आहे दुसरं असतं तर भ्यायचं नाही एखादं लेच खोकला येतो तुला सुमनी एक दवाखान्यात जाय ना हा किती खोकलती मरशील नाही एखाद्या दिवशी नाही व मेली 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 तर तुला बी घेऊन जाईल ना मी एकटी कशी मरू तू असल्यावर बरं वाटते बरी सकाळी सकाळी चक्कर झाली आमच्या घरी कोणाची आणलं करणार मी का घराने सांगते का मला बी काय काम असते म्हणून मी आली मी तुझ्या घरी आज काय नाही आणलं माझ्या घरानं बिरानं मग आज बातम्याचं चॅनल बंद ठेवलं काय तू हा अशानं पगार नाही भेटणार झालं हो मला बंद ठेवा आज घराकडे लक्ष द्यावं म्हणून बंद केलं बाई आजच्या दिवस तर मी म्हणत होती एखादी बाई पाहिजे ना आपल्याला काम काम करायला कामवाली पाहिजे बाई मला भांडे धुणं फरशी करायला अशी असेल तर ओळखीची तर पाय दर्शिक चांगली एखादी बाई बाई कामवाली लावायला लागली काय तो तंगडं बिंगडं मोडले काय हात पाय तर चांगले दिसायला लागले मला काऊन लावायला लागली मग अहो मै तंगडे चांगलेच आहे काऊन मै तंगडे मोडायला लागली अहो मला असंच लावायची मॅकून काम नाही होऊन राहिलं म्हणून लावायची तंगडं बिंगडं चांगलं आहे मग काऊन मला लवकर मारती बरं मग पाहिलं मी माझ्या लक्षात असली एखादी तर पाहिलं मी हो चांगली बाय बाई कमी पैशावाली चांगलं काम करणारी आणि गरीब बाई पाय एखादी आजच्या आजच दे बाई पाहू मग मला तेवढं काम कर बाई तू आता तुम्ही मैत्रिणी म्हणून मी तुला सांगायला आली हक्कानं तर दुसऱ्या कोणाला सांगते का माणूस जाय मग आता पाय बरं अहो पाहते मी आता तुझ्यासाठी एवढं नाही करणार का मी पण तू झोपली होती का नाही रातच्या का तुला रातच्या बी कामवाली बाई दिसत होती सकाळी सकाळी चालली नाही एवढं सकाळी 6 वाजता तू बाय बाय झोपलीच होता तू अहो हो एकदा कामवाली लावली की मला झोपायचंच काम आहे म्हणून बाई मला झोपत येईन जोरक लावत नाही तर झोपत येत नाही म्हणून म्हणलं बाई तू पटापट पाय आण माझ्या घरी घेऊन येते बाईले घेऊन यायचं बाईले घरी माय मग आपण बोलू पैशाचं काय काय जे असेल ते देऊ तिले आणि मग फिक्स करून घेऊ तिले त्याच्या घरी यायला कोणच तयार नाही राहणार बरं बाई एक तयार नाही राहणार हिचं नाव सांगितलं की सगळ्या बाय घरी वापरत येतात मला त्याला कसं बी आता दिलासं देणं लागते अहो तू टेन्शनच नको घेऊ मी तुझ्या घरी घेऊन येते त्या बाईले आता पाहते मी जाऊन 8 वाजू दे दर्शक मग पाहते 8 वाजता जाऊन कोणाच्या घरी भेटली की तुझ्या घरीच घेऊन येते मी जाते मी पुढं तू घेऊन येते बाईला मागून हो हो चालते मग घेऊन येईल मी जायचं पुढं कशी मैत्रिणी माय चहा बी नाही प्यायचं म्हणली काही पी का काही माय घरचं दूध संपली म्हणून म्या म्हणलं पटकन जावायच्या घरी सकाळी सकाळी म्हणजे सकाळी सकाळी चहा करतात बाय मला बी भेटल पण कशाचं विचारलं बी नाही ना जाऊ दे आता मी माझ्या घरीच जाऊन पिते कशाला कोणाची वाट पाहायची कुठे गेली असेल सोमनी सकाळपासून पाहून राहिलो मी सकाळी सकाळी कुठे जाणार आहे बरी मला चहा नाही करू दिला नाश्ता नाही करू दिला तशीच गेली बाहेर कुठं गुरुबाला गेली तर लांब पाहिजे उठलं केले गाव गुरुबाला पाहिजे पहिले घराचं काहीच करत नाही काही नाही नुसतंच गाव गुरवती उठल्या उठल्या कुठे गेलती बा गुरुबाईला एवढ्या लांब पाहिजेत हा काम होतं मला म्हणून मी बाहेर गेली होती काय म्हणता तुम्ही तुमचं काय राहिलं माया वाचून अहो मला चहा करून दे ना चहा प्यायचाय मला लय वेळचा उठलो मी चहा करून दे थांबा आता दर्शक आपली कामवालीच येणार आहे मग ती आली की करून देईल आता मी काही करत नाही सध्या कामवाली लावलीस का तो मी 1 रुपया देणार नाही मी तुला आत्ताच सांगतो डबल म्हणजे सांगितलं नाही मी आत्ताच सांगतो कडक भाषेत मी एकदा तुला त्या बाईचे पैसे मला काय मागायचे नाही ते तो काय लावले तर तो हिमतीवर लावायची हा मला काही म्हणायचं नाही नका देऊ तुम्ही मी देते ना माझ्या पैसे बरीच शायनी गलीकडे जाऊ दे देते तर देऊ दे बरोबर दे मग काय होते कोणाचे चोरले तर नाही ना माझ्याच खिशातले चोरले असते नाही तर म्हणून तू म्हणून राहिली देतो म्हणून नाही चोरले बिरले नाही माझ्या कोणाचे पैसे आहेत माझ्याजवळ देते मी आता जास्त काही बकबक करून का जा बरं दरवाजा वाजला उघडा तू उघडवते मला सांगते का काम हा उघड तू उघडायचं असेल तर काय बाई हो माणूस आहे मग एक काम करत नाही ना मग एक काम करत नाही या आल्या का तुम्ही दोघी जणी चला ना घरात बसा या चला कोण आला आता एवढ्या रामपायऱ्यात माझ्या बायकोला तर काही कामच नाही बातम्या घेत राहते तिच्या खबरी लालकुणीकडची सुमन आता आलो आम्ही पाय आता पूर्ण भेटली पाहिजे आता इले बोलून घे तू काय बोलायचं तर मी जाऊ का मग अहो आत्ताच तर आली थांब जरशी आता तू म्हणतात रे ना आमचं बोलणं असतो एकदा किती पैसे काय होतात ठरू दे मग जाय तू आरामशीर अहो मला पोटा शाळेत पाठवायचंय ना म्हणून डब्बा करायचा होता म्हणून जात होती मी तुम्ही बोलून घ्या ना वाटलंच तर मग मी दुपारी येईल अहो थांब आता जसं काय नुसतं आपल्याला पैशाचं बोलायचं आणि कामाचं बाकी मग जाय ना तू कोण आणली बाई तो ती कामवाली आपल्या घरी काम करायला आली ती पूर्ण नाव आहे तिचं आता तुम्ही जा बरं बाहेरच्या म्हणतात नका करू जा तुम्ही बाहेर अय बाई मी आलो का म्हणतात हा तुम्ही आल्या माय म्हणतात तुम्ही जा तिकडं कुठं जायचं तर मी इथं पहिले येतो होतो तुम्ही नंतर आल्या जा तुम्ही तुम्हाला तर काही समजतच नाही तर कोणचं काय चालू आहे काय नाही बोलणं आमचं तुम्ही तुमचं कधी बी उस्तावरच येता का तुम्ही जा बाहेर जा म्हणलं तुम्हाला एकदा कळत नाही का जा बाहेर जातो मी बाहेर पण जास्त स्वयंपाकाला लावू नको ती बाई कपडे धुणं बिण्यालाच लावू मला काही स्वयंपाक पटत नाही कोणाच्या हातचा तूच करत आहे स्वयंपाक तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं मी पाहिजे त्या बाईला कशाला लावायचं आणि कशाला नाही आता पैसे देणारी मी आहे तुम्ही कशाला टेन्शन घेता हो त्याचं बरं कर काय करायचं तर जा तुम्ही बाहेर
पूर्ण आहे ना आपल्याच गावातली. मला काय माहिती ही बी येते म्हणून कामाला, नाही तर मीच म्हणली असती बबिता तुला काम बी नसतं पडलं म्हणायचं. करते ना मी, छोटं मोठं सगळे कामं करते, घरातले वावरातले बायचे असले तर ठेवत द्या लक्षात आणि बोलवायला द्या मला, येते मी कधी. बरं आता मला माहीतच नव्हतं, आत्ता माहीत झालं. आता दुसऱ्या वेळेस काही काम असलं की तुला सांगत जाऊ. तर आत्ताचं पाहू आपण. हे पाय आता सकाळचा नाश्ता आणि 2 टाईमचं स्वयंपाक आणि भांडे धुणं फरशी एवढं काम राहील बाई तुझ्याकडं. पण कामानं काय मारत नाही माणूस, जे असेल ते करते मी. हो पण कसं असते बोललेल्यावर असते. सकाळी 7 वाजता नाश्ता होते आमचा, मग नाश्ता करायचा आणि मग 12 वाजता स्वयंपाक करायचा. मग आपलं दिवसभर फरशी भांडे धुणं. पहा आता किती ऐकणं सांगून राहिली. ही नाश्ता करणारी बाई आहे का भाकरी वरपणारी? आता एवढं काम सांगून राहिली बाईले, हिला तर टिकवलं काय जाते ना खरं. आपल्याला काय आपण काम केलं तसं ही किती दिवस टिकवते किती नाही हिच्या हातात आहे. काय म्हणून राहिली का तू बबिता? नाही नाही मी काय नाही म्हणली. हे पाय मग आता पूर्ण आता उद्यापासून येते का आजपासून येते तू? आता एक दिवस मला आता करून दाखवून नाही तुला काम, म्हणजे मला पटलं तर मग पुढचं बोलू आपण, नाहीतर मग कॅन्सल आहे का नाही. पटल्यावरच्या गोष्ट आहे आता पैशाच्या, आधीच ठरवून काय फायदा नाही. मला जर तो काम आवडलं तर मग ठरवू आपण. आणि एक दिवस मला काय नाही फुकटच करून दाखवून नाही तुला, त्याचे काही पैसे धरू नको तुझ्या हिच्यात हिशोबात. इथं तर अवघडच शाळा निघाली एक एक लयच मिळाले ना बापा, इथून लयच मिळाले. आता ही बाई बी टिकवू देणार नाही बरोबर. काय हरकत नाही ना सुमन, तुले पटलं तर ठेव, नाही तर नको ठेवू. आता मला तुले दाखवूनच आहे ना मग काम करून. कसं बी कोणी बी आपली योग्यताच पाहिजे आणि मग कामाला लावते. तर तू बी बरोबर करून राहिली, तो काही चुकीचं नाही. येते मग मी उद्या, नाही तर आज येते, तू सांग कधी येऊ. कोणी बी कोणाला काम द्यायचं असलं की आधी तपासते ना किती येते किती नाही, तेव्हा कुठं काम देते. तू बी बरोबर करून राहिली. हो ना मग म्हणूनच तुला म्हणलं बाई. आणि तू ये ना तुला जेव्हा रिकाम पण नसलं तेव्हा ये, नाहीतर एक काम कर उद्याच ये. आज नको येऊ, आता आजचा दिवस राहिलाच किती उद्या आहे. चालते ना मग सुमन, उद्या येईल मी. हे पाय आता पूर्ण मी तुला सांगते, मला का नाही सुमन नको म्हणत जाऊ, मला आता मालकीनबाई म्हणत आहे. आता तू काही ठरली नाही, पण उद्या ठरल का नाही ठरल हे नक्कीच होईल. पण ठरली तू तर मला उद्यापासून मालकीन म्हणत आहे, म्हणजे कसं मला बी राणीसारखी फिलिंग येईल ना. हां बरोबर का नाही? घ्या आणून. हिला मालकीनसारखी फिलिंग पाहिजे का? चालते ना सुमन, मालकीन बाई म्हणत आहे, मला काय फरक पडत नाही तुला मान दिला तर. तशी तुला आणि माझ्यापेक्षा काय फरक पडते आहे का नाही. आता मी किती केलं तर आता मी योग्यता कमीच आहे, मी त्या घरी काम करते ना, तर तू मालकीनच आहे मी. हो मग उद्यापासून सकाळी 7 वाजता ये. आणि जरासा बी उशीर झालेला मला चालत नाही बाई. हां मग डबल म्हणजे सांगितलं नाही. जा मग आता तू जायचं असेल तर उद्या ये फक्त लवकर वेळेवर. हो हो चालते, जरासा बी उशीर नाही करणार मी, लवकर येईन. बरं मग मी पण जाते. मग आता काय मला बी काम आहे, जाते उद्या येईल दुपारी. बरं बरं जाय उद्या ये, मग तू बी जाय, मग गडबड असेल तर जाय.